तिखट घालायचं. तिखट घालायचं. बर. काय लागणार? आता गरम मसाला, धने आणि जिरे पूड. धणे आणि जिरे पूड, ही धण्याची पावडर आणि जिरे पावडर. हो. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यात टोमॅटो प्युरी ऍड करायची. बर, ठीक आहे. मग आता झालंय का मिक्स? हो. घालूया टोमॅटो प्युरी. हो. साधारण एक 2-3 टोमॅटोची प्युरी असेल. 2 टोमॅटो. 2 टोमॅटोची. वा, काय माझा अंदाज आता बरोबर यायला लागला हल्ली. मी आता हुशार झालो ना हा कार्यक्रम करून करून. आता काय ह्याला ढवळत राहायचं जरा उकळी येईपर्यंत. मग मला सांग, हल्ली आपण समजा कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर बहुतांश वेळा प्रश्न असतो आपल्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाकडनं की एक्सप्लेन युअर सेल्फ. सानिकाला तुझ्या शब्दात व्यक्त करायचं झालं तर सानिका कशी आहे? खोडकर आहे, खट्याळे, हसरी आहे, रडकी आहे, का अशी कुरकुर करणारी आहे, का फार मन मोकळी आहे? कशी आहे नेमकी? ते सिच्युएशनवर डिपेंड असतं. प्रत्येक सिच्युएशनला कसं मी रिॲक्ट करते. बरं. टोमॅटो प्युरी घालून आपण त्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, बरोबर? हो. कुठलं कॉलेज आहे तुझं आता ग्रॅज्युएशनसाठी? JSM कॉलेज अलिबाग. JSM कॉलेज अलिबाग. तू मित्रमैत्रिणींसोबत नेहमी समुद्रावर जात असेल ना फिरायला? हो. कॉलेज बंक करून जातेस का? आमच्या कॉलेजच्या इथे मागेच आहे समुद्र. अरे देवा, तुझ्या कॉलेजचा पूर्ण ऍड्रेस दे बरं. अशा कॉलेजला मला काय ऍडमिशन मिळेल नाही यार. बरं, उकळी आली आहे. पुढे आता ह्याच्यात मीठ घालायचं. मीठ घालायचं. बघ किती लागणार आहे. मस्त. साखर. हो, कारण टोमॅटो प्युरी थोडीशी आंबट असते. बस. आता हे कम्प्लीट मिक्स झालं बरोबर की मग ह्याच्यात फ्रेश क्रीम ऍड करायचं. आणि ते झालंच आहे. हो. आणि त्याला उकळी आली आहे आणि त्याचा वास पण जो येतो तो खूप भारी आहे, म्हणजे तयार झाल्याचा वास आहे. आता आपण फ्रेश क्रीम घालूयात. हो. बस. फ्रेश क्रीम ऍड केल्यानंतर त्याचा कलर तर बदलतोच, पण त्याचा थिकनेस सुद्धा बदलतो आणि एक वेगळी टेस्ट येते. वेगळी टेस्ट पण येते. बरोबर. तुला आवडतं ना तसं? हो. मला पण फार आवडतं. मला पनीर बटर मसाला, अशा कोफ्त्याच्या रेसिपी ह्या फार आवडतात. वा वा. या ग्रेव्हीला आता कलरही छान आलाय, टेक्स्चर पण छान आहे. आलू चीज कोफ्तासाठी लागणारे कोफ्तेही तयार झाले, ग्रेव्ही पण तयार आहे. पुढची स्टेप काय आता आपली? ही कोफ्त्यांवरती ही ग्रेव्ही घालून सर्व करायचं. ठीक आहे, मग आपण ही सगळी तयारी करूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आलू चीज कोफ्तासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरी, उकडून कुस्करलेला बटाटा, कॉर्नफ्लॉर, तळलेल्या कांद्याची पेस्ट, खडा मसाला, क्रीम, चीज, साखर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि कॉर्नफ्लॉर घालून सर्व एकत्र करून त्याची पारी तयार करून त्यामध्ये चीजचा छोटासा तुकडा भरून चीज पोटॅटो बॉल्स तयार करून घ्यावेत. चीज पोटॅटो बॉल्स कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि टोमॅटो प्युरी घालून सर्व एकत्र करून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, साखर आणि क्रीम घालून सर्व एकजीव करून त्याची करी तयार करून घ्यावी. कोफ्त्यावर करी घालून डिश सर्व्ह करावी. बघा. बस. अर्धा चमचा गोडा मसाला. बरं. आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला. तुम्ही मसाले घरी करता की विकत आणता? आता घरी शक्यतो कोण नाही करत, शॉर्टकट सगळेच मारतात. कारण का वाळवण्याला वेगळी जागा नाही आहे हल्ली. बरोबर. त्यामुळे प्रॉब्लेम होतो. गोडा मसाला आणि बिर्याणी मसाला. हो. मग गॅस कमी करून दही घालायचं. बरं. गॅस आपण जरा कमी केला. आता घालूयात दही. हो, दही घाला. पुरे इतका? हो, बस. आता मग जास्त आंबट होते ना. बरोबर. आता हे झाल्यानंतर फणस आणि काळे वाटाणे. फणस आणि काळे वाटाणे, जे फणस आपण शिजून घेतलेत मीठ टाकून. पुरे. हे अगदी पाहताना नॉनव्हेज वाटतंय ना. हो. आणि काळे वाटाणे तेही शिजून घेतले. हो. आपल्याला झटपट करायचे ना, मग ही पूर्व तयारी केली की मग बरं पडतं. वेळेला डब्याला प्रश्नच नाही. आता थोडं पाणी टाका. पाणी घालायचं. हा, थोडी कोथिंबीर, पुदिना थोडा ह्याच्यात टाका. आधी पाणी ना. हो. जर शिजायला पाहिजे, मिळून यायला पाहिजे. पाणी आपण घातलं. आता काय? आता कोथिंबीर आणि पुदिना थोडा ह्याच्यात टाका, म्हणजे त्याचा सॉफ्ट जरा जास्त आहे. बरोबर. कोथिंबीर घातली. आता पुदिन्याची पानं आपण चिरून घेतली. हो, चिरून घेतली. याचा एक वेगळा स्वाद असतो. थोडं मीठ. बरं. मग अशी आपण कमी घातलेलं, आता व्यवस्थित घालायचं. थांबा.
बस 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 बीपी असं माझं. नाही नाही तेवढं नाही घालत. मीठ आपण घातलं. हो आता याला झाकण मारून थोडं शिजवून द्यायचं. झाकण ठेवायचं आणि थोडं शिजवून घ्यायचं. शिजवून बरं. घ्यायचं. किती वेळ शिजू द्यायचं? एक 5-1 मिनिटं. बर 5 मिनिटं म्हणजे ते व्यवस्थित जरा आळून आलं पाहिजे. बरोबर ठीक आहे. मग आपण एक 5 मिनिटं वाट पाहूयात. उकळी त्याला आलेलीच आहे आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. 5 मिनिटं झाली आहेत. आता हे व्यवस्थित शिजले असेल. बघूयात. बघूया आपण. आणि जरा हो व्यवस्थित उकळायला खतखतले ते. नॉनव्हेज जे खात नाहीत त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. बरोबर. त्याच्यात सोयाबीन पण चालतं. अख्खे सोयाबीन ते पण एक मटणासारखं काम करतं. बरोबर. त्याचे चंक्स जर आपले सोया चंक्स घातले तर मस्त लागेल. पुढे काय लागणार आहे? आता आपण ते दम देऊया. हे भांड लागेल थोडंसं घालू याच्यात. हा हे चारी बाजूने स्प्रेड करायचं. बर ताकी चिटकू नये जास्त लोक. बरोबर झाले. आपण हे करूया का हे ठेवूया भांड. बर आता हे काढूयात गॅसवर ना. हो जरा सरका. हो आता आपल्याला लेअर द्यायचे त्यामुळे हा एक फर्स्ट लेअर आपण खाली घालूया. बर ठीक आहे. चमचा आहे तिकडे. हो बिर्याणी मधला जो सगळा मसाला आहे हो त्याचा आपण पहिला लेअर देणार पहिला आहोत. लेअर द्यायचा. ठीक आहे. आता आपण भात घालूया आता आपण वरती. तयार हा बॉईल भात आहे. हो. कसा किती लागणार आहे सांगा. अर्ध सगळं स्प्रेड करा पूर्ण होईस तर ठीक म्हणजे आपल्याला कळेल. पसरवून घ्यायचं. पसरून द्यायचं. बर बघा हम्म. पुरे. हो आता आपल्याला त्याच्या कांदा हो तळलेला कांदा. तळलेला कांदा. वा 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 फॅन्टास्टिक. पुदिना कुठे? हा थोडी कोथिंबीर. पुदिना आपण त्या ह्याच्या ग्रेव्ही मध्ये सुद्धा घातलाय. हो पण ह्याच्यात पण म्हणजे भाताला वास. बर थोडी आणि कोथिंबीर. कोथिंबीर. ओके. ड्रायफ्रूट राहिले आपले. ड्रायफ्रूट नाही अजिबात राहणार नाही. तुम्ही चिंताच करू नका. तुमच्याकडून राहिले तरी मी राहू देणार नाही. बस बस. आता परत एक लेअर द्यायचे आपल्याला. या ग्रेव्हीचा. हो ग्रेव्हीचा. ओके. पूर्ण सगळीकडे स्प्रेड करायचे. पसरवून घ्यायचा तो लेअर. ओके क्या बात आहे. आता परत आता भाताचं आपण लेअर. परत भाताचं लेअर आणि परत ते स्टेप आपण द्यायचे. प्रयत्न करूयात. बघा हो टाक पुरे. बस. आता परत तळलेला कांदा ड्रायफ्रूट पुदिन्याची पानं. हा तळलेला कांदा. काय काय रोज इन्सेन्स घालतात. नाही तर आपल्याकडे जायफळ असतं. जायफळ किसून तो सॉस द्यायचा. बरोबर म्हणजे ते अजून छान लागतं. कोथिंबीर पुदिन्याची पानं. पुढे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट. फणस बिर्याणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता 1 चमचा तूप वरून टाकायचं आणि झाकण मारायचं. बर ठीक आहे. आणि 10 मिनिटं जरा शिजून द्यायचं म्हणजे मिळून येणार भात. बरोबर. बस. वा वा झाकण ठेवूयात हो, हो. मग. फॅन्टास्टिक. एक 5 मिनिटं वाट पाहिल्यानंतर अगदी आपण गॅस अगदी बारीक केलाय. फार असा एकदम मोठा नाही करायचा. मोठा नाही करायचं नाही तर जळेल ना खाली. जळेल. आता ते लेअर छान एकमेकांमध्ये मिसळले जातील आणि तयार होईल अप्रतिम अशी फणस बिर्याणी. पटकन तुम्ही घेऊन गॅससाठी लागणारं साहित्य आणि कृती. फणसाची बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मीठ लावून उकडलेले फणसाचे काप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तूप, तळलेला कांदा, लवंग, तमालपत्र, तळलेले ड्रायफ्रुट्स, दही, शिजवलेले काळे वाटाणे, वेलची, पुदिना, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, गोडा मसाला, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ आणि तयार भात. कृती: एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये तमालपत्र, वेलची, लवंग, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, कांदा, मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा बिर्याणी मसाला, फेटलेलं दही, शिजवलेला फणस, शिजवलेले काळे वाटाणे, कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि मीठ घालून सर्व एकत्र करून कढईवर झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं. मातीच्या भांड्याला तूप लावून त्यामध्ये प्रथम फणसाच्या मिश्रणाचा थर, त्यावर तयार भात, तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, तळलेले ड्रायफ्रुट्स, पुन्हा त्यावर ग्रेव्हीचा थर देऊन त्यावर तयार भाताचा थर, तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि तळलेल्या ड्रायफ्रुट्सचा थर द्यावा. वरून 1 चमचा तूप घालून त्यावर झाकण ठेवून फणस बिर्याणी शिजवून घ्यावी आणि सर्व्ह करावी. पहिली जी रेसिपी आपली ती आहे पनीर तेरियाकी. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण करणार आहोत हुरडा हिरवा मसाला.